आजी, बऱ्याचशा देवांकडे कुत्रा आणि गायच का असतात? आजी असंच सांगते, बाळा, देव कधीच फक्त शक्ती दाखवत नाही, ते कर्तव्य, निष्ठा आणि सेवा शिकवतात. गाय काही मागत नाही, ती फक्त देते दूध, शेण, गोमूत्र, ज्यामुळे घर चालतं, शेती वाचते आणि पोट भरतं. म्हणून देव सांगतात, जो देतो तोच खरा श्रीमंत. गाय म्हणजे पोषण, आई पण त्याग आणि समृद्धी. तसेच कुत्रा, राजा असो की गरीब, सर्वांवर सारखंच प्रेम करतो. भुकेला असतानाही घर राखतो, धोक्याची चाहूल आधी देतो आणि शेवटपर्यंत साथ सोडत नाही. कुत्रा म्हणजे निष्ठा, रक्षण आणि प्रामाणिकपणा. म्हणून देवाने त्यांनाच जवळ ठेवलं, कारण समाज वाचतो तो शक्तीने नाही तर सेवा आणि निष्ठेने. आजी थोडं गंभीरून सांगते, बाळा, तू त्यांना कसंही ठेव, बांधून, मोकळं किंवा रस्त्यावर, ते प्राणी तुझ्यावर अफाट प्रेम करत राहतात. कसलाही हिशेब नाही की कसलीही अपेक्षा नाही. तू एकदा त्यांना प्रेमाने खायला दिलेस ना, तर त्याची किंमत ते आयुष्यभर देतात, तुझं रक्षण करून. आजचं वास्तव्य खूप वेगळं आहे बाळा. आजकाल माणसं फार स्वार्थी झाली आहेत. सगळीकडे नुसता हाहाकार माजून ठेवलाय. ही पृथ्वी त्यांच्याच मालकीची आहे असं झालंय. प्राण्यांना जगूनही देत नाहीत. अशा वेळेस आपलं काम खूप महत्वाचं आहे. संस्कार जपणं. ताजं अन्न देता आलं नाही तरी चालेल, पण उरलेलं अन्न कचऱ्यात टाकू नका. सर्व घरांनी मिळून एक जागा ठरवा. तिथे ओलं अन्न वेगळं, सुकं अन्न वेगळं आणि पाणी ठेवा. ज्यांची भुकेसाठीची वणवण थांबेल आणि आपोआप संरक्षणाची भावना तयार होईल. क्रिशू संशयाने म्हणते, पण आजी, हे चावतात आणि गाईचं शेण तर घाण असतं ना. यावर आजी हसत म्हणते, बाळा, गाईचं शेण आपल्याला घाण वाटत असलं तरी ते अँटी फंगल आहे, म्हणजेच माशा, डास, कीटक दूर ठेवतं. आणि कुत्र्याचं सांगायचं तर कुत्रे जिथे खातात तिथे कधीच घाण करत नाहीत. आजकाल लोक सगळ्याच प्राण्यांना त्रास देतात आणि बघणारे फक्त बघ्याची भूमिका घेतात. बाळा, प्राण्यांना भेदभाव किंवा राजकारण कळत नाही, हो, पण त्यांना व्हायब्रेशन्स नक्कीच कळतात. त्या व्हायब्रेशन्स मुळे मिलिटरीमध्ये कुत्र्यांना उपयोगी केलं जातं. बॉम्ब स्क्वॉड मध्ये, माहितीये ना तुला, टीव्हीवर पाहिलंस ना. क्रिशू हो म्हणते, म्हणूनच बाळा, प्राण्यांना जर कोणी त्रास देत असेल तर जवळच्या एनजीओ कडे तक्रार करा, कारण त्रास देणाऱ्यांना सोडून दिले ना तर त्याची शिक्षा निरपराध जीवांना भोगावी लागते. हे एनजीओ वाले गायींना टॅग लावतात, तसेच डॉगला स्टेरिलायझेशन आणि वॅक्सिनेशन करून जगा आणि जगू द्याची शिकवण देतात. मला सांग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः कुत्र्यांचे प्रेमी होते. त्यांना माणसाचा स्वभाव माहित होता. म्हणूनच त्यांनी संविधानामध्ये सुद्धा या प्राण्यांसाठी संरक्षणासाठी कायदे केलेत. बाळा, समाज शक्तीने वाचत नाही, तो सेवा, करुणा आणि निष्ठेने वाचतो. तुला गंमत माहितीये का, डॉग या शब्दाला जर का तू स्पेलिंग वाईज उलट केलं तर गॉड होतो. पण लक्षात ठेव बाळा, प्राण्यांच्या बाबतीत जर आपण मौन राखलं ना तर कधी कधी हा मोठा अपराध ठरू शकतो आणि या अपराधामुळे कुणीतरी अपराधीही बनू शकतं. हे कसं, याचे परिणाम, सोल्युशन आणि इतिहास समजून घ्यायचं असेल तर कॅप्शन डिटेल मध्ये दिलंय. हे कॅप्शन लाईफ बदलणार असेल, त्यामुळे कॅप्शन पूर्ण वाचा. ही रील महत्वपूर्ण वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. या अकाउंटला फॉलो करा.